नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स कन्सेप्ट विथ सतीश रांजवन या नवीन यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खूप दिवसानंतर मी ह्या यूट्यूब चॅनल आधी एक जुना होता तो सोडून दिला, कारण नवीन बिगिनिंग करायची, नवं स्टार्ट करायचं आहे. ओके, कोणीतरी मला तिथं हेल्प केली ती. ओके, सगळं काही पुढं सांगतो मी तुम्हाला. पण ही नवीन सुरुवात करताना मी एक कोट पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. तुम्ही सगळेजण बघत असाल, ओके, कशात पण एक्सपर्ट व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला सुरुवात करावी लागते. ओके, मी एक्सपर्ट म्हणणार नाही, मी एक विद्यार्थीच आहे तुमच्यासाठी. मॅथ्स कन्सेप्ट म्हटलं आहे मी, चॅनलचंच नाव दिलं आहे मॅथ्स कन्सेप्ट. कारण मॅथ असा विषय ज्यामध्ये कन्सेप्ट जर क्लॅरिटी असेल, बेसिक स्ट्रक्चर जर फंडामेंटल स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला गणितातली भीती दूर होईल. ह्या चॅनल काढण्यामागचा उद्देश असा आहे की आता मी MPSCमध्ये किंवा स्टेट एक्झाममध्ये मी जेवढं काही एका संस्थेशी जोडलेलं होतं तेव्हा मुलं माझ्याशी जोडली गेली, 4-5 हजार मुलं जोडली गेली. तेव्हा वारंवार प्रश्न यायचे की मास्तर आम्हाला मॅथ जमत नाही. त्याचं खोलात गेलं तर वाटायचं की पोरं सांगायचे की मॅथ्सला गेलं की फॉर्म्युले लागतात, मॅथ्सला गेलं की विसरतंय, पुढं गेलं की मागचं विसरतंय. हे प्रॉब्लेम जे आहेत ना, आणि मी फंडामेंटल जी काही बॅच आहे त्या बॅचला पण शिकवलं. त्यामुळे एक अनालिसिस केलं की त्यांना कन्सेप्ट माहीत नाहीत. मॅथ सोपं आहे पण त्यांना कन्सेप्ट माहीत नाही, बेसिक स्ट्रक्चरच त्यांना कोण सांगत नाही. आणि डायरेक्ट तुम्हाला पर्सेंटेज शिकवलं जातं आहे. मग पर्सेंटेजमध्ये तुम्हाला 4 फॉर्म्युले दिले जातात आणि 4 फॉर्म्युल्यावर त्या स्ट्रक्चरमध्ये बसला प्रॉब्लेम तरच येतोय, स्ट्रक्चरच्या बाहेर गेला तर सुटला. मग त्यासाठी फंडामेंटल माहीत नाही, आधी काय करायचं मॅथ्समध्ये ते माहीत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे मॅथ्सचा, तो सॉल्व करण्यासाठी हा बेसिकली चॅनल काढलेला आहे. मी माझं पहिल्यांदा इंट्रोडक्शन करून देतो. बऱ्यापैकी पोरांना तलाठी बॅचला माझ्यासोबत महानगरपालिकेतला, आणि मी तर सांगतो की जी काही आपली धर्मादायची बॅच झाली त्यामध्ये तर भरपूर मुलांनी सपोर्ट केला. मी रिझनिंग शिकवलं होतं फक्त, मॅथ्स माझ्याकडनं ते बॅचला नव्हतंच, त्यामुळं तिथं फक्त रिझनिंग शिकवलं होतं. बऱ्यापैकी मुलं जॉईन असतील, त्यांनी मला ऐकलं आहे. जे नवीन आहेत ते इथं ऐकत असतील तर त्यांना पहिल्यांदा मी विनंती करतो की मी म्हणजे इंट्रोडक्शन करतो माझं. पहिल्यांदा माझं नाव सतीश रांजवन, मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी क्लासेस पण चालवतो. म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा माझा पहिल्यांदा टीचिंगचा पेशा होता, त्यासोबत माझं मॅथमॅटिक्स जे आहे ते कोअर आहे. मी SSC एक्झामचं प्रिपरेशन करत होतो. SSCमध्ये जनरल SSC आणि इलेक्ट्रिकल SSC. तेव्हा SSCचं जे मॅथ्स असतं ते एकदम सगळ्यात जर अवघड मॅथ्स कुठला असेल, जे टफेस्ट मॅथ, जर आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जर विचार केला तर मला वाटतं बँकिंग आणि SSC हे थोडंफार 19-20 राहतं. यामधल्या मॅथ्समध्ये मी प्रिपरेशन केलं आणि मॅथ्सची तेव्हापासून आवड आहे मला. आणि काही केल्या एक 8-10 महिन्यापासून किंवा वर्षभरापासून, 2 वर्षापर्यंत बॅक एंडला मी काम करतो आहे मॅथ्ससाठी. वर्षभरापासून टीचिंगमध्ये काम करतो आहे. भरपूर चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे, कारण एक मी प्रॉब्लेमचं सोल्युशन आणण्याचा ट्राय करतो आहे. त्या प्रॉब्लेमला फक्त गणित शिकवायचं म्हणून नाही, तर ते समजून त्याची कन्सेप्ट काय, त्यामध्ये संकल्पना काय, त्याची रचना काय, कसा फ्रेम होऊ शकतो, हे अनालिसिस करून मॅथ्समध्ये उतरलो. त्यामुळे वर्षभरामध्ये एवढे मुलांना, म्हणजे जवळपास 10-15 हजार मुलांपर्यंत मी पोहोचलो. तेव्हा चांगल्या प्रतिक्रिया आल्या. काही मधल्या काळात मी ते मॅथ्स शिकवणं थोडंसं सोडून दिलं, कारण मी एका संस्थेशी निगडीत होतो. तिथनं माझे काही जे एम्स होते त्यासाठी मी रामराम केला, आय थिंक रामराम केला. त्यामुळं मी माझी स्वतःची, कारण त्यांनी मला हेल्प केली, मला ते स्टेज गेलं, त्यांनी सर्व काही दिलं, त्याबद्दल त्यांचं मी धन्यवादच आहे. मी नाव घेत नाही, पण खूप मोठे आहेत ते, आपण खूप बारका आहे. ओके, आणि त्यांनी मला उभं केलं, त्यांनी सगळं मला स्टेज दिलं, हे दिलं. पण काय, प्रत्येकाचे एम्स असतात, प्रत्येकाची स्वप्न असतात. मला MPSCत कुठंतरी शिकवायचं होतं, कारण मी MPSCचा खूप अनालिसिस केलेला आहे. मी म्हणजे आत्ता पण मी दाखवू शकतो की मी PYQचं बुक लिहिलेलं आहे. माझ्याकडे PYQचं बुक लिहून रेडी आहे. ओके, म्हणजे मी तेव्हा करत असताना मी बॅक ऑफ द एंड MPSC काय चालतंय, कुठनं प्रश्न फ्रेम होतोय, कसा प्रश्न येतोय, ह्याबद्दल पूर्णपणे अनालिसिस करून ठेवलं होतं. आणि माझं एम होतं की मला MPSCसाठी शिकवायचं आहे बाबा, कारण मी अनालिसिस केलं आहे. पण
मी तसं काही झालं नाही. मग म्हणलं की चला आपलं काय 5 का पोरं येईना किंवा 10 का पोरं येईना. मला वाटतं की आता मी जेव्हा चॅनल काढला तेव्हा माझे 15-20 सबस्क्रायबर आहेत. तुम्ही बघत असताल तेव्हा 50-60 असतील. परत तुम्ही जर शेअर केले तर अजून वाढतील, हा फॅमिली वाढेल. पण ही फॅमिली वाढत असताना ही जबाबदारीने सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्हाला मॅथचा प्रॉब्लेम येईल तेव्हा सोल्युशन म्हणून 100% ह्या चॅनलकडे बघितलं जाणार. कारण ह्यामध्ये मॅथ्स फक्त एक्झामला काढायचं आहे, पाठ करायचं ही काहीच कन्सेप्ट नाही. तुम्ही एकदा करा, परत मॅथ करायची गरज नाही. ही मी जबाबदारीने सांगतोय. तेवढं काम केलं आहे गणितावर, तेवढं फंडामेंटल तुमचं स्ट्रॉंग करून घेणार आहे ह्या चॅनल थ्रू. दररोज काही ना काही ह्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल जे तुम्ही ऐकलं नसेल, कधी बघितलं पण नसेल. क्वेश्चन फ्रेमिंग कसं होतं, कुठनं येतात प्रश्न, कुठनं MPSC डिझाईन करतं, या एंडपर्यंत रिसर्च केलेला आहे. त्यामुळे ह्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नवीन नवीन अपडेट्स, नवीन कंटेंट बघायला भेटेल जे की कुठंच बघितला नसेल. किंवा ज्या मेथड्स आहेत त्या नक्कीच बघायला भेटतील अशी आशा आहे. माझे ज्यांनी क्लास केलेले आहेत ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगतील की मास्तर त्यांनी थोडंफार माझं ऐकलं असेल, 2-4 टॉपिक केलेले असतील महानगरपालिका कोणत्याही बॅचला, ते 100% सांगतील की मास्तर 100% कसं शिकवतात ते कमेंटमध्ये सांगतील. जे नवीन आहेत त्यांना मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ह्या चॅनलला जोडला गेला तर मी आता सांगतो की तुम्हाला जर 5 मार्क गणिताला येत असतील MPSCला किंवा कोणत्याही एक्झामला तर ते 12-13 नेण्याची जबाबदारी ह्या चॅनलची असेल. जर तुम्हाला 10 मार्क्स येत असतील तर 15-16 मार्क्स नेण्याची जबाबदारी ह्या चॅनल तुम्हाला फक्त कनेक्ट केलं तर होऊन जाईल. जर तुम्हाला 12-13 मार्क्स येत असतील, 13 मार्क्स येत असतील, 18-19 मार्क्स, आणि जर तुम्हाला 15 मार्क्स येत असतील तर मी तुम्हाला 100% सांगतो की तुम्हाला आउट ऑफच्या जवळ न्यायचं. मी आउट ऑफ म्हणत नाही कारण सिली मिस्टेक होतात, गणित आहे, टाईम पुरत नाही. आउट ऑफच्या जवळपास न्यायचं काम करणार. आणि तुम्हाला अजून सांगणार, तुम्हाला जर टाईम पुरत नसेल तर टाईम पुरवण्याचं काम पण हे चॅनल करणार आहे. कारण त्यामधनं मेथड्स वेगवेगळे डेव्हलप होऊन तुम्हाला स्पीडअप, कॅल्क्युलेशन स्पीडअप कसं करायचं हे पण टेक्निक आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून शिकणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सांगतो की ही प्रवास आजपासून सुरू झालेला आहे. हा मला वाटतं की ह्या प्रवासामध्ये मी एकटा आहे, माझे काही मित्रपरिवार आहेत, ओके, त्यांची साथ आहे मला. आणि ह्या परिवारामध्ये ही सुरुवात करत असताना आज 10 सबस्क्रायबर, 10 फॅमिली आहेत. मला 15 व्ह्यू जातील, 20 व्ह्यू जातील, मी ह्याकडे बघणार नाही, काम करत राहणार. मी सांगितलं इथं त्यामुळेच कोट लिहिलेलं आहे. काहीतरी तुम्हाला मास्टर किंवा एक्सपर्ट बनायचं असेल, काहीतरी तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं असेल, तुमचं एम स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला बिगिनिंग करावं लागणार आहे. आणि इथनं शून्यापासून बिगिनिंग केलं आणि जेव्हा ते पुढं जातं तेव्हा त्याची मजा वेगळीच असते. परत पुढच्या पाडव्याला आपण जेव्हा ह्या चॅनलवर येऊ तेव्हा मी पुढच्या पाडव्याला पण येईल, तेव्हा वेगळं चित्र असणार आहे. कारण आपण काम करणार आहेत, कष्ट करणार आहेत. माझ्याकडे काहीच रिसोर्सेस नाहीत, माझ्याकडे कुठलीच टीम नाही, पण माझ्याकडे कंटेंट आहे, माझ्याकडे मॅथचं भंडार आहे मी म्हणेला भंडार आहे, ते फक्त देण्याचं काम करणार आहे. ॲप काढलेला आहे मी धडपडीतनं तुमच्यासाठी. एक ॲप म्हणजे त्यावर तुम्हाला कोर्सेस अवेलेबल, लाईव्ह बॅचेस ज्या असतात त्यामध्ये एकदम प्रीमियमने जाता येईल. त्यामुळे एक ॲपसुद्धा काढलेला आहे, मॅथ्स बाय सतीश सर या नावाचं ॲप आहे. त्यानंतर नवीन टेलिग्राम आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन करेल. त्या नवीन टेलिग्राम चॅनलचं आधीचं जुनंही त्यांनी मला खूप जणांनी हेल्प केली होती. त्यामुळं मी ते चॅनल जे आहे ते आधीच डिमॉलिश केलेलं आहे. मला नवीन सुरुवात करायची आहे, कारण करायची तर शून्यापासून सुरुवात करायची. आता एकटाच आहे, लढायचं, जिथपर्यंत लढता येईल तिथपर्यंत लढायचं, शेवटपर्यंत लढायचं. आणि आपलं ध्येयच असं आहे की तुम्हाला शेवटपर्यंत मॅथ्ससाठी काम करायचं, ओके. मी पण गव्हर्मेंट जॉबचा माणूस आहे, त्यामुळे मला माहिती आहे की गव्हर्मेंट जॉबचं काय महत्त्व आहे. त्यामुळं मी सांगतो की अधिकारी है, अधिकारी बनाएंगे और बना के ही रहेंगे, ओके. ही एम ठेवून आपण पुढच्या काळामध्ये गणितासाठी काम करणार आहेत. तुमची हेल्प लागणार आहे मला, कारण तुमच्याशिवाय मी पुढे जाऊ शकणार नाही, ओके. आणि तुम्ही जेवढी हेल्प करताल त्याच्या दुप्पट तिप्पट मी तुम्हाला मार्क्स वाढवण्यामध्ये बेसिकली गणिताच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये गणितासाठी ह्या चॅनलवर भेटू. नवीन असाल तर नक्की तुम्ही जोडून राहा, सबस्क्राईब करा. टेलिग्रामला जॉईन होण्यासाठी टेलिग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये, ओके. सेम नाव आहे, मॅथ्स कन्सेप्ट विथ सतीश रांजवन.
हे नाव आहे. नवीन आहे मी मॅथ्समध्ये, थोड्याफार मुलांना माहीत आहे, पण येणाऱ्या काळामध्ये 100% गणिताची क्रांती होणार आहे असा विश्वास देतो आणि आजचं सेशन थांबवतो. हे इंट्रोडक्टरी सेक्शन होतं. पुढचे सेशन आपले प्युअर गणितावाईज येणार आहेत. ओके, थँक्यू सो मच.